घाल की तू तिकडं का के किती काम करती सुन बिना आणावी जरा दे की तू हुडकून निघले का कार्य करते काय युवराज तुला इंजिनियर कशासाठी शिकवलं त्या पुढाऱ्यांचं पायतान उचला या अरे सख्या बापाला बी तू कोण म्हणे विचारणार ही पुढाऱ्याची जात त्यांच्या संग माग माग नको फिरू तुझ्या बापाची काय हालत केली होती माहित नाही का तुला आके मी पुढाऱ्यांच्या नाही गुरुजींचा संघ असतोय गुरुजी आहे तर म्हणून दिमागात गावात फिरू शकतोय ध्यानात ठेव चले आमऱ्या रोज सकाळ सकाळ डोकं बनवते मातरी चले तू 843 250 61 843 ची 2 बिलं कस काय रे जी 843 ची 2 बिल ती हाय हाय रिबिनीच आहे हो आणि ती बुवाचा हिशोब आला का दिशीची बिलं जमा केलीत बघा म्हणजे चिठ्ठीवर लिहिली ती पत्रकार मंडळींना गिफ्ट पाठवून द्या आजच्या आज जी मला नको मंडपाची बिलं नीट तपासून घे जरे सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली माहित नाही का तुला टोंकरी आणि तू स्वतः जाऊन ती सीएला बिलं दाखवून घे पुन्हा जर असलं का पण चॅनलला नाही डायरेक्ट गुरुजीचा उष्टा करेन जा सरसकट पोरांना एक सारखा ठीक आहे जाऊ नका हे भाडं घे जी मी आज जाऊन देतो सीएकडे येते बाबा लागलिया गोडी तुझी लागलिया गोडी तुझी लागलिया गोडी तुझी ये सोडून ये तिला कॉलेजला मी जाऊ का तू शाळेत जा आणि मास्टर घेऊन ये 6 महिन्यात सह्या राहिल्यात माझ्या जी दुपारला जेवणाला किती होती म्हणजे काय बनायस काय रे 4 चौकात घाल राडा माझं कळत समजा ना आपला आहे ती मग शांत बसतो आणि त्या डोळ्यानं तुला तुझ्याकडे बघत होता ते हिमल्यागत बघत बसतो किती चिडका बिब्बा आहेस रे असल्या नको त्या गोष्टींकडे नसतं लक्ष द्यायचं विराईनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालत राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून पुढे चालायचं असतं असे आमचे पितामह उर्फ तुमचे आदरणीय गुरुजी म्हणतात लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते काळजीच नको दूर दूरपर्यंत विचार नाही मनात उलट माझं म्हणणं तू बी हे सगळं सोडून एखादी मल्टीनॅशनल पकड नको ते शिकण्यापेक्षा जे शिकलाय ना त्यात करा काहीतरी चांगलं
आणि मला बी घेऊन चल तिकडे अमेरिकेला. तुला आमची अक्की भेटली ती का ग? नाही, ती जी उटकान लावती तीच तू पण लावली. आणि मला सांग राणे, एवढ्या MSW शिकून तू साखर शाळा काय अमेरिकेतल्या पोरांसाठी चालवणार आहे? सांग की आता का मुगिळलं? बसा, लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारल. असं का? सासरे बाबा म्हणायचं बरं का? इधर ला माझ्या स्कूटीला. प्रेमात काय काय करते ती लोक? बसा. उसाला दर मिळत नसेल तर हातबीत काय मानायची नाही. समधी वाहनं वाडीच्या कारखान्यावर न्यायची. तिथल्या साहेबांशी बोललोय मी. बास झाली यांची दडपशाही. लका सोनं पिकवायचं अंगावर यायच्या. हितनं पुढं चालणार नाही. अरे पण कारखानावाला आपल्याला दुसरीकडे जाऊ देईल का? अवय ह्याच भीतीमुळे त्यांचं फावतं. हीच भीती असेल ना म्हणा तर समजाऊस द्या पेटून. तुला ना मला घाल कुत्र्याला हीच गत करून ठेवायची. त्यांना जर खऱ्या माणसाची किंमत नसेल ना तर काही उपयोग नाही. लका काय बोलतोस तू? वयांना काय चुकीचं बोलतोय? किती वर्ष दबकत राहणार? हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ती आहे ती म्हणून आपण नाही, आपण आहे म्हणून ती आहे ती. दाब त्यांचा नाही, आपला असला पाहिजे. आणि यातून काही झालं तरी ही युवराज तुमच्या खांद्याला खांदा लावून उसवाडीच्या कारखान्यात नेणार आणि यंदाची दिवाळी ताणक्यात करणार. नेमकं काय ठरलंय तुझं? तू शेतकरी संघटना बांधतोयस? आकीला वाटतं मी बापाचं मरण विसरलोय. एखादी जखम खोलवर असेल ना तर ती वरनं भरलेली दिसते पण आतनं तशीच वली असते. उगा आकीचं BP वाढेल म्हणून मी मनातलं मनातच ठेवतो. पण राणी, मला ना आमदारकी हवी ना पालिका ना साधी ग्रामपंचायत. मला ना माझ्या समजा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. महाराष्ट्रातलं इतर सगळं सहकारी कारखानं जोमात चालतं ते. आणि आपलं हिराईनगरचं, अगं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून रावसानं घाम रगात ओतून कष्टानं कारखाना उभा केला. आणि तीच कारखाना या आबानं आजारी दाखवून मोडीत काढला आणि खाजगी करून घेतला. पण माझं पक्क ठरलंय, ती कारखाना मी परत सहकारी तत्वावर चालू करणार. भायाकडनं मायबापाला हीच खरी श्रद्धांजली असेल. इरादा चांगला आहे रे, पण ताकद ती कुठनं आणशील? तेवढ्यासाठीच तर या सत्तेच्या राजकारणाचा पदर धरावा लागतो राणे. सोंगट्या खेळवा नाहीतर सोंगटी बना. नाहीतर काय चाललंय आपलं राडगाडग.